हाय, दिस इज मी तन्मय. वेलकम बॅक टू स्पीक इंग्लिश विथ तन्मय, जिथे तुम्ही घर बसला इंग्लिश शिकता मराठीतून आणि ते पण एकदम फ्री ऑफ कॉस्ट. सो आजचा जो आपला टॉपिक असणार आहे तो आहे इंग्लिश ॲट एअरपोर्ट. म्हणजे आपल्याला एअरपोर्टवर इंग्लिश कोणत्या पद्धतीने बोलायचं आहे, तर आज आपण या व्हिडिओमधून ते शिकणार आहोत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे एअरपोर्टशी रिलेटेड काही नवीन वोकॅब्युलरी, काही सेंटेन्सेस जे तुम्हाला तुमच्या नेक्स्ट फ्लाईट पकडताना खरंच खूप उपयोगाला येणार आहे. त्यामुळे थोडाही वेळ वाया न घालवता आपण आपल्या व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. पण त्याआधी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची एक टिप देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सो लेट्स गेट स्टार्ट विथ अवर व्हिडिओ नाव. तर आपला सगळ्यात पहिला वर्ड जो आहे तो आहे एअरप्लेन. द नेम ऑफ द कंपनी दॅट ओन्स द एअरप्लेन, लाईक फॉर एक्झाम्पल स्पाइसजेट किंवा एमिरेट्स, हे या कंपनीजचे नावं आहेत आणि त्यालाच एअरलाइन्स आपण असं म्हणतो. सो व्हॉट इज एअरलाइन? द नेम ऑफ द कंपनी दॅट ओन्स द एअरप्लेन. Our next word is terminal. An airport terminal is a building at an airport. एअरपोर्टवर जी बिल्डिंग असते त्याला आपण टर्मिनल्स असं म्हणतो. काही एअरपोर्ट्सवर एकच टर्मिनल असतो किंवा काही एअरपोर्ट्स जे इंटरनॅशनल एअरपोर्ट्स असतात त्याच्यावर तुम्हाला 2 टर्मिनल्स, 3 टर्मिनल्स लाईक T1, T2, T3 असे बरेच टर्मिनल्स तुम्हाला बघायला मिळतात. आणि इकडे स्क्रीनवर तुम्हाला जी टर्मिनल दिसते आहे ती आहे टर्मिनल 5 ॲट लंडन हिथ्रो एअरपोर्ट, युनायटेड किंगडम, इंग्लंडमध्ये. हा जो एअरपोर्ट आहे इट्स वन ऑफ द बिझिएस्ट इंटरनॅशनल एअरपोर्ट्स इन द वर्ल्ड. ओके, हिथ्रो एअरपोर्ट इन लंडन. Our next word is economy class. Our next word is economy class. Economy class म्हणजे काय? Most of the people who travel by plane, they travel in the economy class because the price is much cheaper. म्हणजे युजली जे लोक प्लेनने ट्रॅव्हल करतात ते लोक या इकॉनॉमी क्लासने ट्रॅव्हल करतात, कारण इकॉनॉमी क्लासचे जे रेट्स असतात ते कम्पॅरेटिव्हली खरंच खूप कमी असतात. आणि तसंच बिझनेस क्लासबाबत जे लोक बिझनेस पर्पजसाठी ट्रॅव्हल करतात दे ट्रॅव्हल बाय बिझनेस क्लास, किंवा कोणीही श्रीमंत व्यक्ती असते ते लोकसुद्धा बिझनेस क्लासने ट्रॅव्हल करतात. और समटाईम्स दे ट्रॅव्हल बाय फर्स्ट क्लास. बिझनेस क्लास जो असतो तो प्लेनच्या एकदम फ्रंटला असतो अँड नॉर्मल तिकीट्सच्या कम्पॅरेटिव्हली बिझनेस क्लास जो आहे तो एक्सपेन्सिव्ह आहे. Like for example, you can hear the announcement like, we would like to invite all our passengers flying in business class to start boarding. या ठिकाणी बोर्डिंगचा अर्थ आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, सो लेट्स गेट टू आवर नेक्स्ट वर्ड. आपला नेक्स्ट वर्ड आहे चेक इन. आवर नेक्स्ट वर्ड इज चेक इन. ओके, सो आता आपण जेव्हा एअरपोर्टवर पोचतो तेव्हा आपल्याला चेक इन करायचं असतं. म्हणजे तिथे जे अथॉरिटीज असतात ते तुम्हाला तुमचा पासपोर्ट आणि विजा विचारतात आणि त्याच्यानंतर दे विल टेक युअर सूटकेस अँड दे विल गिव्ह यू अ बोर्डिंग पास. द एरिया वेअर यू डू दिस ॲक्शन इज कॉल्ड ॲज चेक इन. ओके, एका अशा ठिकाणी जिथे तुम्हाला तुमचा बोर्डिंग पास दिला जातो आणि तुमचं लगेज जे आहे ते घेतलं जातं त्याला आपण चेक इन करणं असं म्हणतो. सो तिकडे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं हाऊ मेनी पीपल आर चेकिंग विथ यू, म्हणजे किती जण तुमच्या सोबत आहेत ज्यांना आतमध्ये जायचं आहे. सो यू कॅन आन्सर 4 और यू कॅन आन्सर जस्ट मी. ओके, आवर नेक्स्ट वर्ड इज कॅरी ऑन लगेज. कॅरी ऑन लगेज is a small piece of hand luggage that you are allowed to take with you onto the plane up to 8 kgs. म्हणजे एक अशी बॅग जी तुम्ही प्लेनमध्ये आतमध्ये घेऊन जाऊ शकता ज्याचं वेट 8 kg पेक्षा कमी असलं पाहिजे. ओके, त्याला आपण कॅरी ऑन लगेज असं म्हणतो. इफ दे टेल यू आय एम सॉरी बट युअर कॅरी ऑन इज टू हेवी, युअर कॅरी ऑन इज टू हेवी म्हणजे तुमचं कॅरी ऑन लगेज, ते लगेज जे तुम्ही आतमध्ये घेऊन जाणार होतात प्लेनमध्ये ते खूप हेवी आहे. द कॅरी ऑन म्हणजे कॅरी ऑन लगेज. आवर नेक्स्ट वर्ड इज बॅगेज.
बॅग्स कंटेनिंग पर्सनल बिलॉंगिंग्स पॅक्ड फॉर ट्रॅव्हलिंग. इन सिम्पलर वर्ड्स, लगेज, आपलं सामान, त्याला बॅगेज असं म्हणतो. नेक्स्ट वर्ड इज बॅगेज रिक्लेम. द प्लेस वे यू कलेक्ट युअर सूटकेस आफ्टर यू अराईव्ह. अशी जागा एअरपोर्टवर जिकडे जाऊन तुम्ही तुमचं सामान जे आहे ते कलेक्ट करू शकता, त्याला बॅगेज रिक्लेम करणं आपण असं म्हणतो. Moving on to the next word, that is the conveyor belt. Okay, so when your plane arrives, your bags and suitcases come out on the moving conveyor belt. As in the image तुम्ही बघू शकता conveyor belt काय असतो. conveyor beltला तुम्ही carousel किंवा baggage claim सुद्धा म्हणू शकता. Like for example, if there is an announcement like all passengers arriving from New York can pick up their luggage from the carousel 4, म्हणजे तुम्ही तुमचं बॅगेज जे आहे ते क्लेम करू शकता carousel 4 वरनं, म्हणजे या ठिकाणाहून, जे तुम्ही आता स्क्रीनवर बघू शकता. Our next word is board. To board a plane means to go onto it. म्हणजे प्लेनमध्ये चढणं. जेव्हा आपण प्लेनमध्ये चढतो त्याला प्लेन बोर्ड करणं असं म्हणतो. If you get to hear this announcement, all passengers on XYZ air flight must go on to the gate. The plane will begin boarding in 10 minutes. म्हणजेच 10 मिनिटांनी आपल्याला प्लेनमध्ये जायचं आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या गेटवर जे आहे जाऊन उभे राहा, त्याला आपण बोर्ड करणं असं म्हणतो. बोर्ड इन टू द प्लेन यू नीड अ बोर्डिंग पास. सो व्हॉट इज अ बोर्डिंग पास? When you have checked your luggage, you will be given a boarding pass that shows where the plane will be boarding and it will also show your number seat. चेकिंगच्या वेळेला तुमचा जेव्हा पासपोर्ट आणि विजा चेक केला जातो तेव्हा तुम्हाला तिथे एक बोर्डिंग पास दिला जातो आणि त्या बोर्डिंग पासवर तुमचा सीट नंबर जो आहे तो दिलेला असतो आणि लिहिलेलं असतं की तुम्ही तुमचं प्लेन नक्की कुठून बोर्ड करणार. लाईक फॉर एक्झाम्पल, this is your boarding pass. You will be boarding at gate 22 at 6:35. म्हणजे 6:35ला गेट नंबर 22 वर तुम्ही तुमचं प्लेन बोर्ड करणार आहात आणि त्यासाठीचा हा तुमचा बोर्डिंग पास आहे. Now what's boarding time? The time that people will be allowed to start entering the plane. प्लेनमध्ये जेव्हा आपण एंटर व्हायला स्टार्ट करतो त्याला बोर्डिंग टाइम असं म्हणतो. Like for example, boarding time was changed due to a technical problem. We would like to apologize for the delay. Next is the boarding bridge. The bridge that takes us into the plane. The bridge that takes us into the plane म्हणजे प्लेनमध्ये जाण्यासाठी जो ब्रिज असतो त्याला बोर्डिंग ब्रिज असं म्हणतो. Now what is departure lounge? The final place where you wait to get onto the plane आफ्टर द सिक्युरिटी चेक. ओके, सिक्युरिटी चेक झाल्यानंतर, सगळं झाल्यानंतर आपल्याला जिकडे वेट करायची असते प्लेन येण्यासाठी, सो दॅट एरिया इज कॉल्ड ॲज अ डिपार्चर लाउंज. ओनली पॅसेंजर्स कॅन गो इन टू द डिपार्चर लाउंज. ओके, जिकडे आपल्याला फायनल वेट करायची असते प्लेनची. व्हॉट इज द लास्ट कॉल? The final opportunity to board the plane. This is the last call for flight 123 to Barcelona. Last call म्हणजे ते अनाउन्समेंट करतात की this is your last chance to board the plane to get into the plane. That is called the last call. Now the next term is custom. Okay, so this is a very important term. I'll read it for you. Before you're allowed to enter the country, you must go through customs where you will meet by a custom officer. जेव्हा तुम्हाला एका वेगळ्या कंट्रीमध्ये जायचं असतं तेव्हा तुम्हाला कस्टम्स थ्रू जावं लागतं, जिकडे तुम्हाला एक कस्टम ऑफिसर भेटतो. सो बेसिकली ते लोक काय करतात, हियर दे विल चेक if you're bringing anything illegal into the country such as firearms, drugs or too much money, and they will ask you if you have anything to declare. Custom officer will check की तुमच्याकडे खूप पैसे, काही ड्रग्ज वगैरे आहेत का नाही, कारण तुम्हाला एका वेगळ्या कंट्रीमध्ये जायचं असतं
आणि तिकडे तुम्हाला ते विचारतात हॅव एनिथिंग टू डिक्लेअर, म्हणजे तुमच्याकडे काही असं सामान आहे का, आणि जर ते असेल तर ते तुम्ही लगेच सांगा. अँड ऑब्वियसली इफ यू आर नॉट कॅरिंग एनिथिंग युअर आन्सर शुड बी नो. ओके, युअर आन्सर शुड बी नो. द नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज fragile. So what is fragile? Basically things that are delicate or easily broken when we travel. Okay, कधी कधी आपण असं काही सामान घेऊन जाणार असतो ते खरंच खूप डेलिकेट असतं किंवा जे तुटू शकतं, त्याला आपण फ्रजाईल असं म्हणतो. A way of letting the people handling our suitcases know is to mark it with a sticker saying fragile. ज्या सुटकेसमध्ये आपलं काही खरंच खूप इम्पॉर्टंट डेलिकेट तुटणारं असं सामान असेल तर त्याच्यावर एक स्टिकर लावलं जातं फ्रजाईल नावाचं, म्हणजे हँडल विथ केअर. आर नेक्स्ट वर्ड इज गेट. आर नेक्स्ट वर्ड इज गेट. इन द डिपार्चर्स लाउंज देर आर अ नंबर ऑफ डिफरंट गेट्स और डोर्स दॅट लीड टू डिफरंट फ्लाइट्स. डिपार्चर लाउंज म्हणजे सिक्युरिटी चेक नंतर जिकडे आपल्याला एक फायनल टाईम बसावं लागतं त्या जागेला आपण डिपार्चर लाउंज असं म्हणतो. आणि डिपार्चर लाउंजवरनं वेगळे वेगळे काही गेट्स असतात जे आपल्याला वेगळ्या वेगळ्या फ्लाईट्सकडे घेऊन जात असतात. लाईक फॉर एक्झाम्पल फ्लाईट टू न्यूयॉर्क लिव्स फ्रॉम गेट नंबर B15. तुमच्या बोर्डिंग पासवर गेट नंबरसुद्धा लिहिलेला असतो, त्यामुळे यू नीड टू चेक फ्रॉम विच गेट यू नीड टू गो. Next is identification, the official document that you need to ensure you are who you say you are. सोप्या शब्दामध्ये झालं तर तुमचं आयडेंटिफिकेशन करण्यासाठी एक ऑफिशियल डॉक्युमेंट लागतं अँड दॅट डॉक्युमेंट इज युअर पासपोर्ट. ओके, इफ द ऑथॉरिटीज आस्क यू कॅन आय सी युअर ID प्लीज, इफ दे आस्क यू कॅन आय सी युअर ID प्लीज, देन ॲट दॅट पॉइंट ऑफ टाइम यू नीड टू शो युअर पासपोर्ट. ओके, तेव्हा तुम्हाला तुमचं पासपोर्ट दाखवायचं आहे. नेक्स्ट थिंग इज द लिक्विड्स. ओके, सो व्हॉट आर लिक्विड्स? अ बॉटल ऑफ वॉटर or you can say any perfume which is less than 100 ml. If they ask you are you traveling with any liquids, म्हणजे तुमच्यासोबत तुम्ही काही पाणी कॅरी करता आहात का किंवा काही परफ्यूम कॅरी करत आहात का. आर नेक्स्ट वर्ड इज विजा. अ विजा इज अ स्पेशल डॉक्युमेंट दॅट गिव्स यू परमिशन टू एंटर अ कंट्री. Okay, some countries have strict laws and depending where you are from you may need to get a visa. Okay, आपल्या सगळ्यांना युजली माहिती असेल की विजा काय असतं आणि विजा किती इम्पॉर्टंट असतं ते. ओके, आपलं नेक्स्ट वर्ड आहे एल सीट. आर नेक्स्ट वर्ड इज एल सीट. AISLE, एल सीट. इकडे तुम्ही इमेजमध्ये बघू शकता जे प्लेनच्या मधोमध ज्या सीट्स असतात. ओके, नॉट द विंडो सीट, नॉट द मिडल सीट, जे कॉर्नरच्या सीट्स असतात तुम्ही इथे बघू शकता त्यांना एल सीट्स म्हणतात. आणि असं बोललं जातं की एल सीट्स जे असतात ते खरंच खूप कम्फर्टेबल सीट्स असतात. ओके, सो तुम्हाला तिकडे विचारू शकतात जेव्हा तुम्ही बुकिंग करतात डू यू नीड एल सीट्स और विंडो सीट्स? एल सीट्स. ओके, our next word is immigration, the place at an airport where government officials check the documents of people entering that country. Okay, तुमचं फ्लाईट जे आहे ते लँड झालेलं आहे त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला त्या कंट्रीमध्ये जाण्यासाठी गव्हर्मेंट ऑफिशियल्स जे आहे ते तुमचे काही डॉक्युमेंट्स चेक करतात. लाईक तुमचं पासपोर्ट आहे, तुमचा विजा आहे ते चेक करतं आणि त्यावेळेस ते तुम्हाला वेगळे प्रश्न विचारू शकतात. लाईक फॉर एक्झाम्पल तुम्ही इथे का आला आहात, तुम्ही इथे कोणासोबत आला आहात, तुम्ही इथे किती दिवस राहणार आहात, तुम्ही कधी परत जाणार आहात. सो असे बरेच काही 5-6 क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला या पॉईंट ऑफ टाईमला ते विचारू शकतात आणि विदाउट एनी हेजिटेशन यू नीड टू आन्सर देम. ओके, सो व्हिडिओच्या सगळ्यात स्टार्टिंगला मी तुम्हाला म्हणाले होते की व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक खरंच खूप इम्पॉर्टंट टिप देणार आहे. तर आता त्या टिपची वेळ झालेली आहे अँड द टिप इज
लगेज वर्सेस बॅग. ओके, सो यू मस्ट बी थिंकिंग की लगेज आणि बॅग जे आहे त्या दोघांचाही अर्थ सेम आहे, बट नो. अकॉर्डिंग टू द एअरपोर्ट इंग्लिश, लगेज आणि बॅगचा अर्थ वेगळा वेगळा आहे. नाव लेट्स सी द मीनिंग. सगळ्यात आधी आपण बॅगचं मीनिंग बघूया. द वर्ड बॅग जी आहे ती काउंटेबल आहे. जसं की आपण म्हणू शकतो माझ्याकडे 3 बॅग्स आहेत किंवा माझ्याकडे 2 बॅग्स आहेत. सो बॅग्स जे आहेत त्या काउंटेबल आहे. तुम्ही बॅग्स मोजू शकता, बॅग्स किती आहेत ते. बट लगेजबद्दल जर तुम्ही बोलाल तर लगेज इज अनकाउंटेबल. ओके, लगेज इज अनकाउंटेबल. तुमचं लगेज जे आहे ते एका बॅगमध्ये पण येऊ शकतं, 2 बॅग्समध्ये पण येऊ शकतं किंवा 3 बॅग्समध्ये पण येऊ शकतं. ओके, तुम्हाला जर बॅगच्या ऐवजी लगेज हा जर वर्ड वापरायचा आहे तर तुम्हाला पीसेस ऑफ बोलावं लागेल. लाईक 3 बॅग्स और 3 पीसेस ऑफ लगेज, 2 बॅग्स और 2 पीसेस ऑफ लगेज. त्यामुळे लगेज आणि बॅगमध्ये आपल्याला अजिबात कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. लगेज इज अनकाउंटेबल आणि त्याच्या आधी आपल्याला पीसेस हा वर्ड लावायचा आहे. ओके, त्यामुळे 2 बॅग्स और 2 पीसेस ऑफ लगेज. आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ खरंच खूप आवडला असेल आणि युजफुल सुद्धा वाटला असेल. तुमच्यापैकी जर कोणी फ्लाईटने ट्रॅव्हल करणार असेल इंडियामध्ये किंवा आउट ऑफ इंडिया तर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच खूप युजफुल होणार असेल. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इथून पुढे सुद्धा मी तुमच्यासाठी असेच काही इंटरेस्टिंग टॉपिक्स घेऊन येणार आहे ज्याच्यामुळे इंग्लिश तुम्ही एकदम फन वेमध्ये शिकू शकता घर बसल्या, आणि ते पण एकदम फ्री ऑफ कॉस्ट. त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश. हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.